जे ही अन्नद्रव्य जमिनीतून पिकाला मिळतात, जे अन्नद्रव्य वर शेंड्याकडे घेऊन जाता ते शेंड्याकडे न जाता जास्तीत जास्त पात्यामध्ये आणि कैरीमध्ये त्याचं जे अन्नद्रव्य आहे ते तिथं थांबतं लागतं आणि जास्तीत जास्त पात्याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या कापूस या पिकाला लागतं मित्रांनो, आणि त्याची कैरी बनते, त्याची गळ सुद्धा फार कमी प्रमाणात होते. आणि वेळोवेळी आपण बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असेल, त्यानंतर वाढ थांबवण्यासाठी असेल किंवा फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, याचं प्रमाण कसं कमी जास्त प्रमाणामध्ये द्यायचंय, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित कॉम्बिनेशन मध्ये दिल्या मित्रांनो तर हे चित्र प्रत्येकाचं होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो अशा कुठल्या अडचणी असेल तुम्हाला तर ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलशी तुम्ही संपर्क साधू शकता. या चॅनलवरती आपले जे व्हिडिओ आहेत ते फेसबुकला असतील, इंस्टाग्रामला असतील किंवा यूट्यूबला असतील, ते नक्की बघा, त्याला लाईक करा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा मित्रांनी करा, जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहिती मिळेल. तर धन्यवाद.